नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश परब आणि तुम्ही बघताय कोकण सुपुत्र 07 यूट्यूब चॅनल. तर आपल्यासोबत धुरी काका आहेत. नमस्कार. तर मित्रांनो, धुरी काकांची जी आहे इथे प्रॉपर्टी आहे पणदूरमध्ये. आपण सध्या पणदूरमध्ये आहोत, म्हणजेच पणदूर तिठ्यावरनं अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती. आणि काकांची प्रॉपर्टी आहे. काका, तुमची प्रॉपर्टी नक्की कुठे आहे? ठीक आहे, समोर या बाजूला हे माझं घर आहे. समोर जे दिसतंय आपल्याला मित्रांनो, ते काकांचं घर आहे. काका, मला सांगा, आपल्या एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे जवळपासचे लोकेशन्स काय आहेत? हो, म्हणजे ऑडियन्सला. हा ऍक्च्युली एरिया पडतो अनाव गावामध्ये. अनाव गाव. अच्छा, नाव. आणि पालववाडी. हा. आता या बाजूला आहे रामेश्वर मंदिर, अच्छा जवळ आहे, 5 हा. मिनिटाच्या अंतरावर. आता या बाजूला आहे पंदूर तिटा. अच्छा, पंदूर इकडे हा तिचा- जो रस्ता सरळ जातोय तो पंदूर तिट्यावर जातो. ओके. पंदूर तिटा झाला की कुडाळ ह्या बाजूला आहे. हम्म. कुडाळ जवळजवळ 6 किलोमीटरच्या हो, 6 6 किलोमीटर. पण पंदूर तिट्यावरून त्या बाजूला सरकारी दवाखाना आहे. अच्छा, म्हणजे जवळपास जवळ. सरकारी, म्हणजे म्हणायला गेलं तर एक 5 मिनिटाच्या 5 अंतरावरती मिनिटाच्या अंतरावर पंदूर सोयी सुविधा तिट्यावर- वगैरे हा. आहेत, चांगल्या सोयी सुविधा. परत या बाजूला गेल्यानंतर हे आहे, आपलं ओरोस. जिल्हा ओरोस जिल्ह्याचं जिल्हा ठिकाण. जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ओरोस हो. जवळ आहे. तिथे पण एक हॉस्पिटल आहे. हम्म. आता इथून पुढे इकडे रेल्वे स्टेशन आहे, ओरोस रेल्वे स्टेशन. हो हो. फार म्हणजे म्हणजे म्हणायला गेलं तर एकंदर तुमच्या प्रॉपर्टी पासून सगळं जवळ जवळ आहे. हो. सो आपण जे आहोत आता सरळ काकांच्या प्रॉपर्टीच्या इथे जाऊया. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलोय काकांच्या घरी. तर काका, जरा आम्हाला पूर्ण जो आहे या जागेची किंवा पूर्ण तुमच्या बंगल्याची जी आहे व्यवस्थित माहिती करून द्या प्लीज. चला या. ही माझी जागा जवळजवळ 11.80 अशी जागा आहे. 11.80 स्क्वेअर फूट. हा. ओके. आणि ही संपूर्ण झाडं वगैरे लावली. आता आपण इकडून मागच्या संपूर्ण मागच्या साईडने side ला सुरुवात करूया. तसं हे डुप्लेक्स आहे घर. हम्म. वरती ओपन आहे नुसतं. तर ह्या बाजूला हा संपूर्ण चारी बाजूने कंपाऊंड केलेलं आहे. तर ह्या बाजूला 1-2-3 घरं आहेत. त्याच्यात त्या बाजूला पण 2-3. म्हणजे हो, हो, हो. लोकवस्ती आहे. चारी बाजूला आहे. ह्या बाजूला परत इकडे हो सांडपाण्याची व्यवस्था वगैरे सुद्धा जी हो आहे हो इकडे. व्यवस्थित केलेली आहे. हो. तिथे दाखवू शकतो जरा की बघा, तिथे सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मागच्या साईडला सुद्धा जे आहे बऱ्यापैकी म्हणजे मोकळी जागा आहे इथे. भविष्यात जर काही वेगळा जरी प्लॅन निघाला तरी आपण गेला इथे होता ना, करू. मूग लावला होता पावसाळ्यात. अरे वा, मस्त, खूप छान. जागा बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्यानंतर त्या बाजूला पण घर आहेत बघा ना. अच्छा आहे, म्हणजे लोक बघले? आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो की हे माझी 3 कलमं आहेत हापूसची. वेगवेगळी आहेत ती, पण कलम आहेत. हां हां. एक लिंबूचं एक कलम आहे. अरे वा. आणि तिथून पुढे हे माड आहेत ना, ते 9 माळाची झाड आहेत. नऊ माडाची. हो हो हो. आणि ह्या सगळ्या झाडांना पाणी देण्यासाठी ही विहीर स्वतःची आहे. स्वतंत्र अशी विहीर आहे. स्वतंत्र विहीर. त्याच्यामध्ये मला वाटतं पाण्याचा पंप सुद्धा टाकलेला आहे. इथला हो, पाणी हो. जातोय विहिरीमध्ये. आपण पाणी घेऊया. मित्रांनो, उन्हाळ्याचा टाइम एप्रिल चालू असून सुद्धा जे आहे बऱ्यापैकी इथे पाणी आहे. छान. आता हे माळ झाल्यानंतर पुढे काजूची 2 झाडं आहेत. कलम आहेत हा. आणि सुपारीची एक कलम आहे. त्याच्या पाठीमागे पण केळी आहे. आणि हा संपूर्ण कंपाऊंड आहे. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे आहे आता एक काम करूया. घराचं तुम्ही जो पहिला फ्रंट बघून घ्या. खूप छान वाटते घर समोरून जे आहे. घराचं स्ट्रक्चर वगैरे जे खूप छान चांगल्या प्रकारे जे आहे डिझाईन केलेलं आहे. आपण जे आहे आता घराचं इंटिरियर बघूया. सो गाईज, तर आपण जे आहोत आता घराच्या जे आहे इथे बाहेर जो हे आहे एरिया आहे, इथे बसायला बाल्कनी केलेली आहे. तिथे आहोत. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे जे आहे इथे पूर्ण ग्रीन मार्बल वगैरे लावून जे आहे इथे हे जे आहे तिथे कट्ट्या बनवलेले आहेत.
त्याच्यानंतर इथे छान मस्त हवेशीर वातावरण आहे. तुम्ही बघू शकता इथनं जे वरती जे शिड्या आहेत आपण नंतर जे आहेत वरती जाऊन वरचा पण जो आहे पॅसेज बघून घेऊया आणि वरून जो आहे इथला व्ह्यू कसा वाटतो आपण ते पण बघूया. सो पहिलं जे आपण घराच्या आतमध्ये जे इंटिरियर आहे ते इंटिरियर चेक करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आपण पहिलेच इथे आल्यानंतर जे आहे इथे तुम्हाला एक छोटा हॉल दिसतो आणि चांगल्या प्रकारचे जे आहे थोडासा इको येईल तुम्हाला म्हणजे थोडा आवाज माझा घुमेल कारण इथे म्हणजे आजूबाजूला असं कुठचं फोम मटेरियल नाही त्यामुळे. तर आता जे आपण इथनं आतमध्ये गेलो तर इथे जो देवार आहे मला तर लेटेस्ट पेंटिंग करून घेतलेलं आहे. खूप छान वाटतंय. इथे हा देवार आहे. इथे समोर खिडकी आहे. खूप चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश वगैरे जो आहे सकाळी तिथनं चांगल्या प्रकारे बाहेर म्हणजे आतमध्ये हे वगैरे होत असेल तर पूर्व दिशेला असल्यामुळे. त्याच्यानंतर इथे जर आपण आतमध्ये अजून आलो तर इथे आल्यानंतर हा जो आहे यांचा मेन हॉल आहे. सध्या इथे बेड वगैरे जे इथे सेटल केलेला आहे. समोर खूप म्हणजे चांगल्या प्रकारे जो आहे चांगली स्पेस आहे इथे बसण्यासाठी वगैरे जागा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर जर आपण पूर्ण तुम्ही हे चेक केलं तर खूप चांगल्या प्रकारचं ते इंटिरियर आहे. त्याच्यानंतर थोडं आपण इकडे आतमध्ये जाऊया. आतमध्ये इकडे बेडरूम आहे. तुम्ही चेक करू शकता खूप चांगल्या प्रकारे इकडे पूर्णपणे बेडरूम आहे. इकडे कबर्ड वगैरे आहे खूप चांगलं. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे पूर्ण घरालाच जे आहे खालती व्हाईट कलरची लादी बसवलेली आहे त्यामुळे अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि घरामध्ये जे आहे एक व्हाईट कलरची थीम किंवा लाईटमध्ये अशी थोडीशी थीम म्हटल्यानंतर जो आहे कलर रिफ्लेक्शन जे असतं किंवा तुम्ही म्हणू शकता त्याला जे आहे लाईटीचं जे प्रमाण आहे ते घरामध्ये म्हणजे असं थोडं उठावदार दिसतं. एकदम डार्क वाटत नाही घर. ते सुद्धा जे इथे थीम चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे काकांनी मगाशी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे. त्यानंतर इथं आपण जर आतमध्ये आलो तर हा जो आहे किचन आहे पूर्णपणे व्यवस्थित चांगल्या केलेलं असं किचन आहे. ह्याची सुद्धा जे आहे चांगल्या प्रकारे इथे खिडक्या वगैरे आहेत. म्हणजे म्हणायला गेलं तर इथे जे आहे एअरचं जे पासिंग आहे ते चांगल्या प्रकारे होते. त्याच्यानंतर इकडे मागच्या साईडला मगाशी आपण जसं व्हिडिओमध्ये बघितलं इथनं मागच्या साईडचा जो आहे इथनं व्ह्यू येतो खूप चांगल्या प्रकारे. प्लीज इकडे थोडं इथे मित्रांनो वॉशिंग मशीन वगैरे आहे कपडे वगैरे धुवायला. त्याच्यानंतर आपण इथं सरळ आतमध्ये आलो तर इथे बाथरूम आहे विथ शॉवर वगैरे सर्व पूर्ण पाण्याची व्यवस्था वगैरे जी आहे 24/7 पाणी तुम्हाला इथे अवेलेबल भेटेल म्हणजे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इथे आलो तर वॉश बेसिन आहे. त्याच्यानंतर इकडे जो आहे वेस्टर्न टॉयलेट आहे. वेस्टर्न टॉयलेट खूप चांगल्या प्रकारे जे आहे घराचं जे स्ट्रक्चर आहे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण मित्रांनो इथनं जर थोड्या वेळ एक काम करू आता आपण इथनं जे आहोत सरळ वरती जाऊया. त्या पायऱ्यांकडनं मगाशी मी दाखवलं वरती जाऊया आणि जो वरचा जो पॅसेज आहे तो सुद्धा जो आहे एकदा बघू. तर मित्रांनो आपण परत एकदा आलोय बाहेर आणि आता आपण जे इकडे वरती जाऊया. आपण इथनं जे सरळ वरती जाऊ. वरच्या साईडला जे सुद्धा आहे एक रूम आहे आणि थोडी अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे जे आहे आता मी तुम्हाला ती नाही दाखवू शकत. पण तुम्ही इथनं वरती बघू शकता पूर्णपणे जे आहे वरून जो आहे अतिशय चांगल्या प्रकारचा व्ह्यू येतो आणि इथे सुद्धा जे आहे बसायला वगैरे चांगल्या प्रकारे जागा आहे. तुम्ही इथनं बघू शकता इथनं जो आहे तुम्हाला पूर्ण एरियाचा व्ह्यू येतो. तुमचं जेवढं हे आहे त्या पूर्ण एरियाचा जो आहे इथनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू येतो. प्लीज जरा इकडे समोर सुद्धा दाखवून घ्या. खूप छान वाटतंय गाईज हे करून म्हणजे इथे एक चांगल्या प्रकारचं वातावरण शांत वातावरण आहे आणि असं वाटत नाही की एखाद्या प्रदूषण म्हणजे असं एक शहरामध्ये असल्यानंतर जे आहे कसं एक प्रदूषणमय वातावरण आपल्याला वाटतं तसं इथे वाटत नाही. असं गावाकडचा एरिया असल्यामुळे आणि खूप चांगल्या प्रकारचं इथे झाडं वगैरे त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे जे आहे इथे खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. सो आपण आता खाली जाऊया. तर काका आम्ही तुमचा बंगला बघितला खूप चांगल्या प्रकारचं जे आहे तुम्ही इंटिरियर वगैरे हे केलेलं आहे. काका आपल्यासोबत इंटिरियर दाखवताना नव्हते काही कामास्तव थोडे बाहेर गेले होते पण काकाने आपल्याला जे आहे पूर्ण बाहेरचं जे एरिया आहे 11.80 स्क्वेअर फूटचं बरोबर आहे.
तो जो आहे पूर्ण आपण एरिया बघितला. खूप चांगल्या प्रकारे जे आहे काकांनी इथे त्याला जो पूर्ण एरिया आहे तो मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप चांगले आहे आणि थीम सुद्धा जी आहे तुमची कलर कॉम्बिनेशन वगैरे सुद्धा जे आहे खूप चांगले आहे. तर मला एक सांगा, तुम्ही हे सर्व केलं 11.80 स्क्वेअर फूटची तुमची जागा आहे, तर मला सांगा ह्याचा सगळ्याचा ह्या बंगल्यासकटच्या जागेचं प्राइस काय आहे? सर प्राईस तसं मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. तुमच्या माध्यमातून हे 11 गुंठे आणि 80 वरती झालेले आहे, म्हणजे 12.5 गुंठेची जागा आहे. तर त्या माणसाला आवडेल तर तो तुमच्या माध्यमातून माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि त्याच्यानंतर ऑन टेबल त्याला आवडली तर आपण ऑन टेबल बसल्यानंतर आपण त्याच्याबद्दल विचार. बरोबर आहे. मग समजा जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सॲप मी इथे खालती जे आहे पट्टीवरती स्लाईड करू शकतो. हो नक्की ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मी बोललोय कॉन्टॅक्टचं. कॉन्टॅक्ट जर तुम्हाला खरोखरच त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला घ्यायची असेल तर करा, अथवा कोणीही कॉन्टॅक्ट करून यांना त्रास द्यायचा नाही. ठीक आहे ना? आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर लोकेशन बघायला यायचं असेल तर मी लोकेशन इथे मेन्शन करेन तुम्हाला. त्याची एक लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन तुम्ही लोकेशन म्हणजे इथे येऊन जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही येऊन बघू शकता. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत ठीक आहे ना प्लॅन? हे जे आहे तुम्ही यांना भेटून वगैरे करू शकता. आणि यायच्या आधी फक्त कॉल तेवढा करा, जो खाली नंबर दिलेला आहे कॉल किंवा तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करून त्यांना विचारू शकता. म्हणजे कसं तुमच्या पण म्हणजे प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार जे आहे सगळं ॲडजस्ट करता येईल. बरोबर आहे ना? तर मित्रांनो, आपलं जे आहे पूर्ण घर बघून झालंय. खरोखर छान आहे काका, तुम्हाला पण भेटून छान वाटलं. खरं म्हणायला गेलं मित्रांनो तर हे सर्व म्हणजे माझा मित्र आकाश दादा, तर त्याच्या माध्यमातून जे आहे आपल्याला हे सर्व पाहता आलं आणि खरोखर त्याचे पण धन्यवाद मानायला हवे. आणि काका तुमचे पण धन्यवाद, तुम्ही आम्हाला हे जे आहे पूर्ण माहिती दिली त्याच्याबद्दल. आणि बघू आपले व्ह्युअर्स कशा प्रकारे हे करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांमध्ये हे नक्की शेअर करा. कोणाला आवडली प्रॉपर्टी तुम्ही नक्की येऊन घेऊन जाऊ. इथे जे आहे तुम्ही पूर्ण जे आहे परचेस करू शकता किंवा काकांशी तुम्ही बोलू शकता. नंबर जे आहेत खाली पट्टीवरती मी दिलेलेच आहे, ते तुम्हाला पहिल्यापासून दिसतच असतील. तर आता जे आहे आपण भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू काका अँड बाय.